आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या धमकीचा पानसरेंच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी निषेध केला आहे। आमदार गायकवाड यांनी पहिलं पुस्तक वाचावं आणि मग आरोप करावे असं त्यांनी म्हटलंय। या धमकीच्या विरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। त्यांच्याशी याविषयी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या धमकीवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत मेघा पानसरे आहेत। त्यांनाच या संदर्भातला प्रश्न विचारा। खरं तर जो आक्षेप आमदार गायकवाड यांनी घेतलाय आणि ज्या पद्धतीची धमकी दिली त्या आक्षेपाकडे आणि धमकीकडे कशा पद्धतीने बघताय? अत्यंत निषेधार्ह आहे हे। त्याचं कारण असं आहे की एक पुस्तक जे 1987 पासून महाराष्ट्रामध्ये वाचलं जाते, ज्याच्या लाखो प्रती खपतायत आणि त्याच्यामध्ये कॉम्रेड गोविंद पानसरेंसारख्या एका ज्येष्ठ विचारवंतांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आणि त्यांचं काम, त्यांचा विचार समजून घेण्यासाठी एक नवीन आकलन देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा पुस्तकाबद्दल ज्या पुस्तकाचा लेखक ज्याचा खून झालेला आहे त्यांच्या विचारासाठी, यांच्याबद्दल इतक्या आक्षेपार्ह भाषेमध्ये, अर्वाच्य भाषेमध्ये बोलणं याचा मी तीव्र निषेध करते। महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आलेली आहे का की एका ज्येष्ठ नेत्याबद्दल, त्याच्या पुस्तकाबद्दल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोललं जातं, त्यांच्यावर कारवाई होणार की नाही असा मुद्दा माझ्यासमोर आहे। खरं तर या शीर्षकावरून हा वाद पेटताना दिसतोय। नेमकं ह्या शीर्षकाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? कारण एकेरी उल्लेख केला असा त्यांचा स्पष्ट आरोप आहे। यापूर्वी सुद्धा असे वाद झाले होते, ते कुठंपर्यंत वाद गेले होते आणि आता आमदार गायकवाडांना या शीर्षकाबद्दल तुम्ही काय सांगाल? कॉम्रेड पानसरे हयात असताना त्यांनी जेव्हा पुस्तक लिहिलं तेव्हापासूनच अशा पद्धतीचे आक्षेप घेण्यात आले होते, परंतु प्रत्येक वेळी त्यांनी या टायटलबद्दल, या नावाबद्दल आपलं एक समर्पक असं उत्तर दिलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की आपण आपल्या घरामध्ये सगळ्यात जो प्रिय माणूस असतो, जो जवळचा माणूस असतो, त्याला ग्रामीण भागामध्ये इतक्या मोठ्या बिरुदांनी त्यांना ॲड्रेस करायची गरज नसते, संबोधित करायची गरज नसते। स्वतःच्या वडिलांना, बापांना जसं आपण ॲड्रेस करतो, संबोधित करतो, तसं जर कोणी करत असेल तर त्याला कोणी आक्षेप घेता कामा नये। या पुस्तकामध्ये जे काही नमूद आहे त्याचा खुलासा करताना त्यांनी या संदर्भात जो वाद निर्माण झालेले, धमकीचं प्रकरण झालेलं त्या संदर्भात कायदेशीर दाद मागण्याचे सुद्धा इशारा आहे तो दिलेला आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये हा वाद वाढतो की थांबतो हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाडेसर, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर। तर संजय गायकवाड यांच्या बोलण्यावरून वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। याच्या आधी सुद्धा अनेक विधानांमुळे ते वादात सापडलेले होते। कोणकोणती अशी विधानं होती आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। याच्यामध्ये 9 जुलै 2025 ला मागच्या वर्षी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला गायकवाड यांनी मारहाण केलेली होती, त्याला शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता। त्याच्यानंतर जुलै 2025 मध्येच ऐतिहासिक व्यक्तिमत्वांना अनेक भाषा येत होत्या, ते मूर्ख होते का असा प्रश्न त्यांनी विचारलेला होता, त्यावरून सुद्धा वाद झाला। 6 जुलै 2025 ची ही गोष्ट आहे। त्याच्यानंतर 12 ऑगस्ट 2025 म्हणजे मागच्याच वर्षीच्या हे सगळे घटना आपण बघू शकतोय। त्याच्यामध्ये 12 ऑगस्टला ते म्हणालेले माझी कॉपी UBTच्या बापालाही जमणार नाही आणि त्याच्यानंतर आणखी काही वक्तव्य त्यांची समोर येत आहेत, ती म्हणजे 25 एप्रिल 2025 मध्ये सुद्धा त्यांनी एक वक्तव्य केलं होतं, महाराष्ट्र पोलिसांनी एवढे अकार्यक्षम जगात खातं नाही असं ते म्हणालेले होते। म्हणजे महाराष्ट्र पोलिसांवरून, त्यांच्या कार्यक्षमतेवरून त्यांनी सवाल उपस्थित केलेला होता। आणि त्यानंतर 6 जानेवारी 2025 ला त्यांनी तुमच्यापेक्षा तर XX बऱ्या असं म्हणत आणखी एक वादग्रस्त विधान केलेलं होतं। आणि त्याच्याही पुढे जाऊन आपण जर 2024 मध्ये गेलो तर त्यावेळेला 16 सप्टेंबर 2024 ला त्यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं होतं। याच्यामध्ये ते राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्याला 11 लाख रुपये बक्षीस देऊ असं म्हणत होते आणि त्याच्यामुळे सुद्धा वाद निर्माण झाला होता। त्याच्यानंतर 2021 मध्ये म्हणजे आजपासून 4-5 वर्षांपूर्वी सुद्धा त्यांचं एक वादग्रस्त वक्तव्य समोर आलं होतं। 18 एप्रिल 2021 मध्ये त्यांनी कोरोनाचे जंतू सापडले असते तर देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते असं म्हटलेलं होतं। हेही त्यांचं वादग्रस्त विधान हे समोर आलेलं होतं। त्याच्यानंतर 12 मे 2021 मध्ये त्यांनी उपवासाऐवजी मांसाहार करा, रोग प्रतिकार शक्ती वाढेल असं एक वादग्रस्त विधान केलेलं होतं। आणि या सगळ्या वक्तव्यांमुळे अनेक वेळा ते वादात सापडलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा ते वादात सापडल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे हा वाद नेमका कुठपर्यंत जाणार हा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे। यासोबतच बुलेट